योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन व्यपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिराणतोस्मि। योगाने चित्ताची शुद्धी होते आणि पदाने म्हणजे व्याकरणाने वाणीची शुद्धी होते। पदाचं उच्चारण केलं म्हणजे वाणी शुद्ध होते आणि शरीराचा जो मल आहे, शरीरातील जे काही मल घटक आहेत ते वैद्यक शास्त्राच्या, आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून दूर केले जातात। आणि हे व्याकरणमध्ये, आयुर्वेदामध्ये आणि या योगामध्ये, या तिन्हीमध्ये पारंगत असलेले आणि या मानवी जगताला एक अमूल्य अशी देणगी देणारे योगसूत्रे ज्यांनी आपल्याला दिली ते पतंजली महामुनी यांना वंदन करतो। मित्रो, 21 जून येतोय आणि बऱ्याच जणाला 21 जून हा आयुर्वेदात योग शास्त्राचा म्हणजे ज्याला आपण योग दिन म्हणून 21 जून साजरा केला जातो जगामध्ये, त्या सर्वांना योग म्हणजे काय, योग दिन आपण साजरा करतो 21 जूनला, त्या 21 जूनला 21 जूनची निवड का केली तर 21 जून हा वर्षातला सर्वात दीर्घ असा दिन असतो आपल्याकडे, सगळ्यात मोठा दिवस असतो 21 जूनचा। आणि योगशास्त्र काय करतं तर योग हे दीर्घायुष्य बनवतं, पण केवळ दीर्घायुष्य बनवत नाही। योगशास्त्र दीर्घायुष्य बनवत नाही तर त्या आयुष्याला गुणवत्ता देतं, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य प्रदान करणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र आहे। आणि म्हणून पण योग म्हणजे काय, आपल्याकडं ना योगाला, योग ज्याला आपण योग म्हणतो त्या योगाबद्दल आपल्याकडे समज असण्यापेक्षा अनंतपटीने गैरसमजच जास्त आहे। आपण कोणत्याही गोष्टीला योग म्हणायचे काय, कोणत्याही गोष्टीला आपण योग म्हणायला लागलो म्हणजे योग या शब्दाची व्याप्तीच आपल्याला कळाली नाही। योग म्हणजे काय, आम्ही भस्त्रिका करतो, प्राणायाम करतो, आम्ही त्यालाच योग म्हणतो, आम्ही कसब करतो, खूप वेळा अचाट असे पराक्रम शक्ती म्हणजे अशी दाखवतो, त्याला योग म्हणतो नाही। योग पतंजली योगशास्त्रामध्ये पतंजली सांगतात योग म्हणजे काय, योग चित्त वृत्ती निरोध। योग म्हणजे चित्तामध्ये उठणाऱ्या विचारांच्या ज्या वृत्ती आहेत, विचारांच्या ज्या लाटा आहेत त्या रोखून धरणं, त्यांचा निरोध करणं म्हणजे योग होय। समुद्र आणि अंतःकरण या दोघांचं एक समर्पक उदाहरण देता येतं की समुद्रावर जशा लाटा उठतात तशा अंतःकरणामध्ये विचारांच्या लाटा उठतात। निर्विचाराची अवस्था मनाची नसतेच कधी, म्हणजे मनात विचारच येणार नाहीत। निर्विचार हे कधी येतात, एक तर समाधी प्राप्त झाल्यानंतर माणसाची निर्विचार अवस्था कधी असू शकते, एकतर समाधी प्राप्तीनंतर, अन्यथा शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर, ह्या दोन वेळेच होऊ शकते ना। मग ही जी योग जो साधलाय, समाधी ज्याला होती, ज्याची बुद्धी तिथपर्यंत जे यायचं आहे आपल्याला, योग जो प्राप्त करायचा आहे, तर त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये सातत्यानं बघा, माणूस तुम्ही इथं बसलेला असाल ना तर तुम्ही बाजारात गेलेला असता, लगेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, कुठं कुणी मुलांशी बोलतंय, कुणी घरामध्ये गेलेलं आहे, एक चित्र एका पाठोपाठ एक चित्र डोळ्यासमोरून असे यायला जात असतातच अशी, म्हणजे ते एक येतं, दुसरं जातं, दुसरं गेलं, तिसरं येतं, ही विचाराची संख्या काही कमी होत नाही। एका क्षणामध्ये जर जास्तीचे विचार यायला लागले, जास्तीचे विचार म्हणजे अस्थिरता, मनुष्याची अस्थिरता त्या विचारामुळे होत असते। माणूस स्थिर करायचं असेल, माणसाला पहिल्यांदा मन जर स्थिर करायचं असेल ना तर मग आपल्याला शरीर स्थिर करावं लागतं
आणि मग शरीर स्थिर करायचं आहे म्हणून आपल्याला बसावं लागतं, म्हणजे ते आसन प्राप्त करावं लागतं. आता योग म्हणजे काय तर ह्या उठणाऱ्या लाटा आणि अंतःकरणामध्ये उठतात ना. विचार कुठं येतात बघा, अंतःकरण म्हणतो आपण. अंतःकरण आणि समुद्र म्हटलो ना, तर अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, हे तीन म्हणजे अंतःकरण असतं. मनामध्ये विचारांच्या लाटा उठायला लागल्या की बुद्धी पुन्हा नंतर त्याच्यातली छाटणी करते, मग विवेक, मग नंतर अहंकार म्हणजे मी. विचार कोणाला आले? मला आले. चित्र कोणाच्या डोळ्यासमोर गेलं? माझ्या गेलं. म्हणजे हा जो मी आहे, तो अहंकार आहे, तो तुमच्या अंतःकरणाचा एक अविभाज्य भाग असतो. म्हणजे जसं समुद्र आहे, समुद्रामध्ये लाट उठली, आपण लाट कशाला म्हणतो? पाणी जे उंच येतं त्याला लाट म्हणतो. ती लाट म्हणजे समुद्रापासून वेगळी नसते, तिचं रंग वेगळं आहे, रूप वेगळं आहे, तिला आकार आलाय, रूप आलाय, ती दिसते आपल्याला, पण ती विरून जाते दुसऱ्या क्षणाला. तसंच मनामध्ये विचारांच्या वृत्ती उठतात आणि त्या विचारांच्या वृत्तीचा निरोध करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग करावा लागतो. आणि मग योग म्हणजे काय? तर मग आणखीन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर योग म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य प्रदान करून, ज्याच्यामध्ये आरोग्य प्रदान केलं जातं त्याला आपण योग म्हणतो. बघा बरं, की केवळ शरीर निरोगी असून नाही चालत, त्याच्यासाठी मन निरोगी असावं लागतं. कारण मनाचं आणि शरीराचं खूप मोठं जवळचं नातं. एका नाण्याच्या दोन बाजू नव्हे. समुद्र आणि लाट जशी एकच आहे. अहो, तुमचं मन राहतं शरीरात, शरीर मनाबरोबर आहे. मन दुःखी झालं तरी डोळ्याला पाणी येणार आहे, आणि शरीर जर कुठेतरी अपघात घडावा, जखम व्हावी तरी डोळ्याला पाणी येणार आहे. म्हणजे मन दुःखी होतं, मन दुःखी झालं तर शरीर दुःखी होतं, पण शरीर दुःखी झाल्यावरही मन दुःखी होतं. आणि हे यांचा अनोन्य संबंध आहे, म्हणजे नातं आहे. म्हणजे जर तुम्हाला शारीरिक आरोग्य मिळवायचं असेल तर मानसिक आरोग्य मिळवावंच लागतं. आणि मानसिक आरोग्याशिवाय तुमचं सामाजिक आरोग्य, खुरी सुद्धा केलेली व्याख्या बघा काय असते. स्वस्थ माणसाची व्याख्या काय? शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य. आणि मग हे योग म्हणजे काय? आम्ही ह्या साधनालाच योग म्हणायला लागलो. जर विचारांची संख्या कमी करायची असेल तर आपल्याला मार्ग दिलेत त्यांनी. किती मार्ग दिलेत? 8 मार्ग दिलेत. म्हणजे साधनं बघा, तुम्ही प्रयोगशाळेमध्ये गेलात, एखादा प्रयोग करायचा आहे, तिथं एखादं रसायन आहे, तिथं लागणारी साधनं आहेत, ती साधनं घेणं, त्यात रसायनं मिसळणं आणि मग त्याचा जो प्रोडक्ट जे बाहेर पडणार आहे तो दाखवून देणं, हे करण्याकरता जी साधनं लागतात ना, ती साधनं म्हणजे ही 8 अंग जी आहेत ना योगाची, ती साधनं आहे. कशासाठी साधनं आहेत ती? तर तुम्हाला योग करण्यासाठी. म्हणजे योग करायचं म्हणजे काय करायचं? तर मनातले विचारांची संख्या कमी करायची. तर ती कशी करायची? तर ती राजयोगाच्या प्रयोगशाळेमध्ये पहिला साधन कोणतं, पहिलेचा विषय म्हणजे पहिला पद कोणतं, जर कोणता साधन आहे पहिलं, तर तुम्हाला पहिल्यांदा ती 8 अंग आहेत ना, तर पहिलं अंग आहे यम, दुसरं नियम, तिसरं आसन, चौथं प्राणायाम, मग प्रत्याहार नंतर धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. ही 8 अंग आहेत. मग पहिल्या वर्गामध्ये गेल्याशिवाय दुसऱ्या वर्गात जाता येणार नाही. तुम्हाला काय करायचंय? विचारांची संख्या कमी करायची. तर ते काय म्हणले? मग विचाराची संख्या, पतंजली सांगतात विचारांची संख्या कशी कमी होणार? ते म्हणले यम करा. त्यासाठी अगोदर पहिलं आचरण तुमचं यमाचं पाहिजे. यम म्हणजे काय? यम म्हणजे अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. बघा 5 आहेत. यम किती आहेत? 5. मग अहिंसा पहिलं, कशातलं? यमातला पहिला. म्हणजे हिंसा कोणी करू नये. म्हणजे काय करायचं? हिंसा म्हणजे काय? तर कायिक, वाचिक, मानसिक हिंसा असते. मग कायिक म्हणजे शरीराने हिंसा करू नये. वाचिक म्हणजे कोणाला कठोर बोलू नये, कुणाला शिव्या देऊ नये, कुणाशी कठोर वर्तन करू नये, त्याला आपण वाचिक हिंसा म्हणतो. आणि मानसिक हिंसा म्हणजे मनातल्या मनात सुद्धा कधी विचार नाही करायचा हिंसेचा. म्हणजे पहिली कोणती? अहिंसा. मग दुसरी सत्य. सत्यात राहायला शिकायचं आहे. सत्य स्वीकारलं नाही ना, माणूस सगळ्या दुःखाची उत्पत्ती होते अज्ञानातून आहे ना, सत्य स्वीकारलं जात नाही.
म्हणून दुःख उत्पत्तीचं पहिलं. म्हणून दुसरं काय करावं लागेल तुम्हाला? सत्यात राहावं लागेल. सत्य झाल्याच्या नंतर तिसरं आहे आस्तेय, म्हणजे चोरी नाही करायची. म्हणजे फक्त चोरी म्हणजे वस्तूची चोरी करणं, याच्या घरातनं चोरली तर मानसिक सुद्धा चोरी नाही करायची. मग हे असते झाल्यानंतर ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्याचं आचरण करणे म्हणजे दिनचर्या ऋतुचर्याचं पालन करून नियमांचे पालन करणे, त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो. आणि ब्रह्मचर्य झाल्याच्या नंतर अपरिग्रह, आपण कुणाकडून घेऊन साठवून करणं ठेवणे, त्याला अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे हे झाले यम 5 आहेत. किती यम? 5. आता आपण नियमाकडे, पहिलं अंग झालं यम, दुसरं अंग आहे नियम. आता नियम सुद्धा 5 आहेत. आता ते कोणते? ते नियम म्हणजे शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे आणि ईश्वर प्रणिधान आहे. हे 5 आहेत. मग पहिलं अंग कोणतं? शौच. शौच म्हणजे शुद्धी हो. तुम्ही रोज अंघोळ करता म्हणजे बाह्य शुची झाली. पण शौच जर हे असेल तर शारीरिक आणि मानसिक शुद्धी पाहिजे, मनाची सुद्धा शुद्धी पाहिजे. आणि शारीरिक आणि मानसिक जर शुद्धी झाली म्हणजे मग काय करायचं? मग तुम्ही संतोषाकडे वळता. म्हणजे तुम्ही संतोष, समाधानाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते. शौच झाल्यानंतर संतोष, आणि संतोष झाल्याच्या नंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? तर एखाद्या मंत्राचं पठन करणे. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलमौषधम अयोग्यो पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ. हा श्लोक आहे बघा. अमंत्रम अक्षरम नास्ति. एक जगामध्ये असं अक्षरच नाही की ज्याचा मंत्र म्हणून उच्चार केला जाऊ शकत नाही. आणि नास्ति मूलम औषधम म्हणजे एकाही वनस्पतीचं मूळ असं नाही की ते वापरात येऊ शकत नाही, औषधी म्हणून ज्याचा वापर केला जाऊ शकत नाही. म्हणून स्वाध्याय म्हणजे एखाद्या शब्दाचा एक मंत्रोच्चारण करणे, त्यानं विचारांची संख्या कमी व्हायला लागते हो. मंत्रपठन करायला लागलात ना तर जो योग साधला जातो, म्हणजे त्या विचारांच्या वृत्ती कमी होतात. म्हणून काय करावं लागतं? स्वाध्याय. मग तप. तप म्हणजे काय? तप म्हणजे तावून सुलाखून निघणे. कसे? की ज्ञानेंद्रिय बाहेर जे जात आहेत त्यांना वळवून आतमध्ये वळवणे. म्हणून त्याला आपण त्या विषयाच्या मागे न धावता त्याला पाठीमागे ओढणे म्हणजे आपण त्याला तप म्हणतो. आणि तप म्हणजे काय? तप काय होतं तपानं? तप म्हणजे कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसह. अहो तपानं काय होतं? तर तपाने शारीरिक सिद्धी प्राप्त होतात. शारीरिक सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे कोणत्या? ते अनिमा, गरिमा, लगिमा तुम्हाला माहीत असतील. ह्या त्या अष्टसिद्धी आहेत, त्या सुद्धा प्राप्त होतात. म्हणजे कायेंद्रिय सिद्धी. अहो शरीराची तर सिद्धी होतेच, पण इंद्रियांची सुद्धा सिद्धी होते. आणि मग अशुद्धी क्षयात तपस म्हणजे त्या शरीरामध्ये जेवढ्या काही तुमच्या शारीरिक आणि मानसिक अशुद्धी तुमच्यामध्ये आहेत त्या जळून जातात, त्या नष्ट होतात तपामुळे. आणि मग ईश्वर प्रणिधान 5वा. ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्वस्व समर्पण करणे. आपल्या कर्माचं, आपल्या भक्ती जे काही आहे ईश्वरा मी तुझ्यामुळे आहे, समर्पणाची भावना. मी जे केलं ईश्वरा ते म्हणजे अहम जास्तीचा जी अस्मिता आहे ना ती जास्तीची जागृत होत नाही. म्हणजे यम आणि नियम 5 आहेत. नियम झाल्याच्या नंतर मग आपल्याला वळावं लागतं त्या आसनाकडे. बघा आसन म्हणजे काय? स्थिरम सुखम आसन. आसन म्हणजे स्थिर बसणे आणि सुखकर बसणे. स्थिर जर असाल तरच मन स्थिर होणार आहे. मन स्थिर झालं तरच बुद्धी स्थिर होणार आहे. म्हणून पहिला तिसरं जे अंग आहे आपल्याला योगाकडे जाण्याचं ते म्हणजे आसन. ते स्थिर असावं, ते खडकासारखं दृढ असावं. आणि मग हे आसन दृढ झालं तर मग काय होणार म्हणे? प्रयत्न शैथिल्यान अनंत समापत्तिभ्याम. तुमचा प्रयत्न सुटतो. तुम्ही स्थिर झालात ना तर तुमच्या शरीरामध्ये जे काठिण्य आलेलं असतं, तुम्ही नेहमीसाठी मसल जे काही स्नायू आहेत ना ते असे शिथिल कधीच नसतात. ते एका संकोच अवस्थेमध्येच असतात. मग आसनामध्ये तुमचं सिद्ध आसन झालं
तुम्ही बसायला, मग ते आसन सिद्ध करणं म्हणजे मग तुम्ही अशी मांडी घालून बसलात म्हणजे स्वस्तिक आसन घालून बसलात, पद्मासन घालून बसलात किंवा वज्रासनामध्ये बसलात, कोणत्या आसनात बसलात याला महत्त्व नाही. पण ते आसन सिद्ध झालं का नाही झालं याला महत्त्व आहे. आसन सिद्ध झालं म्हणजे काय, तर तुम्ही स्थिर खडकासारखं त्या आसनामध्ये बसला पाहिजे. मग आसन झाल्यानंतर मग त्या आसनामध्ये मग येतो चौथा अंग येतं ते प्राणायाम. आणि प्राणायाम म्हणजे तस्मिन श्वास प्रश्वासयोर गतीर विच्छेद प्राणायाम. अरे मग ते आसन स्थिर झालं, खडकासारखं दृढ झालं आणि मग नंतर तुम्ही जो श्वास घेताय आणि सोडताय त्याच्या गतीचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम. आणि या प्राणायाम झाल्याच्या नंतर जे अंग येतं ते प्राणायामानंतर येतो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, स्वविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इव इंद्रियाणाम. तुमचं चित्त आणि इंद्रिय बाहेर जे इंद्रिय बाहेर आहेत ना ते अंतःकरणाशी एकरूप करणे, इंद्रिय ओढून चित्तामध्ये घेऊन जाणे त्याला प्रत्याहार म्हणतो. आणि प्रत्याहारानंतर धारणा, एखाद्या विषयावर मन स्थिर करणे, धरून ठेवणे. धारणा म्हणजे धरून ठेवणे, एखाद्या विषयावर मनाला धरून ठेवणं म्हणजे धारणा म्हणतो आपण. आणि त्या धारणेमध्ये सातत्य, एकताणता आली म्हणजे ते झालं ध्यान. तत्र प्रत्येकताणता ध्यानम, त्याच्यामध्ये एकताणता, एक सलगता आली म्हणजे आपण त्याला ध्यान म्हणतो. आणि मग आठवं अंग जे काही आहे की जे काही तुम्हाला निर्विचार करेल, विचारांची संख्या कमी करेल. आणि योगाची व्याख्या जी अगोदर पाहिली आहे, योग चित्त वृत्ती निरोध, म्हणजे विचारांची संख्या किंवा निर्विचार मन तयार करण्याचं काम कुठं होतं तर त्या 8व्या समाधी अवस्थेवर येतं. आणि आमच्याकडं समाधी बघा ना, जिवंत माणसंच समाधी घेऊ शकतात हो. मेलेल्या माणसाचं थडगं बांधलं जातं. आणि ज्या समाधी म्हणतो ना आपण, मेलेला माणूस समाधी कधीच घेऊ शकत नाही. सम करणे म्हणजे काय करणे, शीत आणि उष्ण गुण आहेत त्याच्याशी समान बुद्धी करणे. एवढंच काय, सुख आणि दुःख आहे याच्याशी समान अवस्थेमध्ये येणे. म्हणजे सुख आणि दुःखाला जो समान दृष्ट्यारित्या पाहतो, शीत उष्णाला जो समानपणे पाहतो त्याला काय म्हणतो आपण, त्याची बुद्धी स्थिर झाली. स्थिर, शीत म्हणजे स्थिर झाली म्हणजे समान झाली. आणि मग मेलेल्या व्यक्तीची बुद्धी कधी स्थिर, अरे त्याला बुद्धीच नाही ना. मेलेल्या माणसाचं थडगं बांधतील त्याला बुद्धी कुठून येणार आहे. बुद्धी जिवंत माणसाचं लक्षण आहे ना, मग ती स्थिर करायची आहे. मग त्याच्यासाठी विचारांची संख्या कमी झाल्याशिवाय ही अवस्था मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि ही 8वी अवस्था प्राप्त झाली म्हणजे तुम्हाला योग कळाला. म्हणजे ही 8 अंग जर तुम्हाला कळाली तर योग कळतो. आणि 8व्या अंगापर्यंत गेलात म्हणजे ही साधन आहेत. प्रयोगशाळेमध्ये तुम्ही योगाच्या प्रयोगशाळेमध्ये या आणि एका अंग, ही जी अंग आहेत याचा अभ्यास करा. आणि मग या अंगाच्या नंतर याचा अभ्यास करून समाधीपर्यंत जर नाही आलात तर सोडून द्या ना, मग सोडून द्या. पण तुम्ही योग तुम्हाला माहीतच नाही आणि त्या योगाला तुम्ही म्हणता योग हे काय अडाणी माणसाचे काम आहेत. नाही, हे विज्ञान आहे. राजयोग हे विज्ञान आहे. आणि ह्या विज्ञानाला म्हणून आपल्याला विज्ञान असल्या कारणानं आपण जसा अभ्यास करतो विज्ञानाचा त्याच धर्तीवर राजयोगाचा अभ्यास करा. आणि मग बघा योग चित्त वृत्ती निरोध ते तुम्हाला योग साधला जातो. आज आमच्याकडं योग म्हणजे काय, आमच्याकडं समजापेक्षा अनंत गैरसमज आहेत म्हणत असतो मी नेहमी. की समज आणि ह्या कुणी अगदी डोंबाऱ्याच्या लेकरासारखं कसरती करतं, कुणी त्याला योग म्हणतो, कुणी साधा अनुलोम विलोम केला त्याला आम्ही योग म्हणतो. आम्ही कुठेतरी काहीतरी आचाट पराक्रम दाखवला, शारीरिक क्षमता दाखवले त्याला योग म्हणतो. अहो योग तो नाही. योग म्हणजे विचारांची निरोध करणं, मनात उठलेले विचार कमी करणं अथवा त्यांचा निरोध करणं म्हणजे योग आहे. आणि योगासाठी अष्टांग योग, ज्याला ही जी 8 अंग आहेत ना त्याला मिळून आपण याला अष्टांग योग असे म्हणतो. कारण योगामध्ये ही 8 अंग मिळून योग बनलाय म्हणून आपण योगाला अष्टांग योग सुद्धा असे म्हणतात आणि म्हणतो आपण. योग म्हणजे जर बघा आपल्याला योग दिनचर्या,
योग ऋतुचर्या, योग प्राणायाम, योग आहार, म्हणजे ज्या शास्त्रामध्ये तुम्ही व्यायामशाळेत गेलात ना ते तुमच्या शरीराची काळजी घेतील, पण योगशास्त्रामध्ये जर आलात तर तुमच्या शरीराबरोबर मनाची सुद्धा काळजी घेतली जाईल. आणि तेवढंच नाही तर तुमचं सामाजिक आरोग्यसुद्धा टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे योगाला आहार कसा असावा, योग्याचा आहार कसा असावा, योग्याचा आहार सांगितला आहे तो अति खाणारा नसावा, तो शरीराला क्लेश देणारा म्हणजे सातत्यानं शरीराला उपाशी मारणारा सुद्धा नसावा, म्हणजे तो मात्रेत आहार घेणारा असावा. म्हणजे योगाचा आहार सुद्धा कसा असावा, तो मात्रेत ठरलेला आहे, तो अति नसावा, तो जास्त बोलणारा नसावा. बघा आचारसंहिता घालून दिलेली आहे योग्यांना, तो जास्त बोलणारा नसावा, कारण त्याचं जास्त बोलणारा असेल तर त्याचं मन चंचल होण्याचा धोका आहे. तो न बोलणाराही नसावा, तो तिथंही कमी आहे, तुम्ही तो आवश्यक तेवढंच बोलणारा असावा, जेवढं मात्रेतच आहार घेणारा असावा. मग त्याची दिनचर्या कशी असावी, बघा योगाची दिनचर्या सुद्धा, ज्याला दिनचर्या आजच्या काळामध्ये हे बघा तुमच्या झोपण्याच्या, तुमच्या खाण्याच्या आणि तुम्ही काय खाता ह्या वेळाच तुम्हाला कळत नाही, तर योग तुम्हाला तुमच्या कधी कळल ते सांगताच येत नाही, तुम्हाला योगच कळाला नाही. मग योग जर कळून घ्यायचा असेल ना तर विज्ञान येते, त्याला त्याच अंगानं समजून घ्या, 8 अंग समजून घ्या, योग कळतो, मनातले विचार कमी होतात. आणि म्हणून आहारशास्त्र, शरीरशास्त्र, तुमची दिनचर्या, तुमची ऋतुचर्या, या सर्वांचं समग्र जर काय असेल तर योगशास्त्र. आणि योग दिनानिमित्त अगदी लहान माणसानं, लहान मुलांपासून तर अगदी वृद्धापर्यंत प्रत्येकाने एक संकल्प करा की 21 जून जागतिक योग दिन म्हणून जरी साजरा होत असला तरी आमच्या घरामध्येच योग कळालेला नाही, आमच्या भारतातच योग कळालेला नाही, आणि आम्ही जगाला योग शिकवायला निघतो ना, काही हरकत नाही. पण तरी प्रत्येकानं या जागतिक योग दिनाच्या निमित्त प्रत्येकानं योगी बनो, निरोगी बनो, प्रत्येकानं. आणि विचार ठरवतात तुमचे. हो, योग म्हणजे विचारावर नियंत्रण आहे, आणि विचारच तुम्ही रोगी आहात का निरोगी आहात. जर निरोगी विचार असतील तर तुम्ही निरोगी आहात, जर रोगट विचार असतील तर तुम्ही रोगट आहात. म्हणजे जर तुम्हाला अष्टांग योग आणि अष्टांग योगाच्या माध्यमातून योगाची प्राप्ती, म्हणजे मला असं वाटतं की शारीरिक आणि मानसिक स्थिरता, विवेक, जागृती इथपर्यंत आल्यानंतर योग म्हणजे तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी, जीवाशी जोडण्याचं. योग म्हणजे यूज धातू म्हणजे जोडणे, संयोग करणे. तुम्हाला तुमची अभिव्यक्ती, तुमच्यातल्या क्षमता पूर्णपणे अभिव्यक्त करण्याकरिता योग जगातलं उत्तम नव्हे तर सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. आणि म्हणून आज 21 जूनपासून तरी आपण योगी बनण्याचा निर्धार करूया आणि निरोगी जगाचा संकल्प करूया. ओम शांती शांती शांती.